शेतकरी मित्रांनो नमस्कार. नुकताच भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एक महत्त्वाचा व्यापार करार झाला आणि याची सगळ्याच देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमामध्ये भारतात आणि युरोपामध्ये सुद्धा मोठी चर्चा झाली. येणाऱ्या काळामध्ये यातून भारतामध्ये रोजगार निर्माण होतीलच, पण आयात निर्यातीच्या संधी या दोन्ही देशांमध्ये असेल. या ठिकाणी शेतमाल आणि विशेषतः कांद्याचं काय भविष्य असेल या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. युरोपियन युनियनशी करार झाल्यावर कांद्याची मागणी वाढून कांद्याचे बाजारभाव वाढतील का, हा आजचा विषय आहे. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 30 जानेवारी आहे, 2026 साल आहे आणि जानेवारी महिना संपतो आहे. ॲग्रो शिवारनं नेहमीच शेतकऱ्यांना माहिती सक्षम करण्याची भूमिका घेतली आहे आणि केवळ बाजारभाव आणि सकाळची आवक इथपर्यंतच आपण मर्यादित राहत नाही, तर आपण त्याच्याही पलीकडे जाऊन ॲग्रो शिवार मॉडेल जे आपण काढलेलं आहे, सुरू केलेलं आहे, त्या माध्यमातून आठवड्याचे, महिन्याचे, 15 दिवसाचे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याचे आपण स्पष्ट विश्लेषणात्मक अंदाज देत असतो. जे जॉईनच्या बटनावर ज्यांनी क्लिक केलं आहे, जे सदस्य झाले त्यांना त्याची माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त आपला कांदा वेगवेगळ्या देशांमध्ये कुठे जातो, कसा जातो, कांद्याच्या बियाणाची कशी निर्यात होते, त्याचे आपल्या याच्यावर धोरणावर काय परिणाम आहे, नाफेडच्या खरेदीमधले काय अडचणी आहेत किंवा त्यांनी कसे गोळ घातलेले आहेत, सरकारी धोरणं काय आहे, ते बरोबर आहे, चुकत आहे, या संदर्भातली सुद्धा अगदी अचूक माहिती आकडेवारीसह, विश्लेषणासह आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना देत गेलो आहोत. याचं कारण याच्या आधी ही माहिती फक्त व्यापारी, आडतदार आणि त्या बाजार व्यवस्थेच्या घटकांनाच मिळत होती. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती आलेली नव्हती. शेतकऱ्यांना फक्त सकाळचे ताजे बाजारभाव मिळायचे किंवा संध्याकाळचे बाजारभाव मिळायचे, आवक कळायची, तीही कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवर आणि पावती व्हायरल झाली तरच. म्हणूनच आपण वेगवेगळे विषय घेतो आहोत. ट्रम्प यांच्या टॅक्सचा विषय आपण फार पूर्वी मांडला होता आणि त्याचे परिणाम काय होतील. आता या गोष्टीला 1 वर्ष झालेलं आहे. ते भविष्यामध्ये काय होईल ते लगेच ते दिसून आलं. आपण 1 वर्षापूर्वी याचं भाकीत केलेलं होतं. आता पुढचा विषय आजचा जो महत्त्वाचा आहे, अलीकडे जे सुरू झालंय, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स, म्हणजे सर्व आतापर्यंतचे जे करार झाले त्या करारांपैकी हा सर्वोच्च करार जगातला, जो भारत आणि युरोपियन युनियन किंवा युरोपासोबत झालेला आहे असं समजलं जातंय. असं या वेगवेगळ्या बातम्यातून त्याला नाव दिलं जात आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण याला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलेलं आहे. तर याचा कांद्यावर काय परिणाम होणार. अनेक कांदा उत्पादक शेतकरी आम्हाला विचारत आहेत, जे अभ्यासू आहे, ज्यांना पुढच्या भविष्याचं किंवा जसं द्राक्ष शेतीमध्ये द्राक्षवाले जे आहे ते युरोपियन युनियनकडे हे करून चेहरा करून बसलेले असतात, त्यांना तिथल्या माहितीची गरज असते की रेसिड्यू किती असणार आहे, कसं असणार आहे, तिथलं मार्केट कसं आहे. तसं येणाऱ्या काळात काही जे अभ्यासू कांद्याचे शेतकरी आहेत की जे अतिशय गांभीर्यानं याकडे बघत आहेत, त्यांना अशी माहिती पाहिजे की आमच्या कांद्याचं काय होणार. आमचा कांदा सुद्धा आता युरोपामध्ये जाणार आणि येणाऱ्या काळामध्ये निर्यातीची कवाडं अशी खुली होणार का, ती सगळी माहिती आपण घेणार आहोत. जोडून राहा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल की नेहमीप्रमाणे जे चॅनलला नवीन आहात त्यांनी इथे सबस्क्राईब करा हिरव्या बटनावर क्लिक करून, आणि ज्यांना व्हॉट्सअप जो आपला चॅनल आहे त्याच्यावर ताजे बाजारभाव आणि इतर माहिती पाहिजे, त्यांनी इथे पहिल्या कमेंटमध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे. तर हा करार काय सांगतो ते आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, युरोपियन युनियनचा हा करार झाला, ते आपल्या इथे 26 जानेवारीला पाहुणे म्हणून आले, पण हा करार लगेच लागू होणार नाही. पहिली गोष्ट, हा करार कधी लागू होईल तर याला किमान 1-2 वर्ष किंवा 28 साल उजाडू शकतं असं सांगतायत जाणकार लोक. याचं कारण या करारामध्ये 2026 मध्ये किंवा करारावर अंतिम सह्या होतील. त्याच्यानंतर युरोपाचे जे सदस्य युरोपियन युनियनचे ते 27 देश हे त्याचे सदस्य आहेत. या 27 देशांच्या संसदेमध्ये त्याला मान्यता मिळावी लागेल, त्याचं
त्याला मंजुरी मिळावं लागेल, त्याच्यावर सह्या होतील. मग युरोपियन संसद आहे ती त्याला मान्यता देईल आणि मग भारत सरकारची अधिसूचना त्याच्यामध्ये निघेल आणि मग हा करार अस्तित्वात येईल. या सगळ्यांना काही जाणकार म्हणतात की 1 वर्ष लागेल, काही जे असं सांगतायत हा 27 किंवा 28च्या उत्तरार्धात, 28च्या सुरुवातीला किंवा 27च्या उत्तरार्धात हा करार प्रत्यक्ष अस्तित्वात येईल. तोपर्यंत तुमच्या पुढच्या निवडणुकांचं नोटिफिकेशन निघालेलं असेल लोकसभेच्या, मग महाराष्ट्राच्या निवडणुकांचं नोटिफिकेशन निघालं असेल आणि हा करार लागू झाला समजा, तर याच्यावर भांडवल करता यावं असं तर नाही ना, असंही काही विरोधक प्रश्न विचारत आहे. प्रश्न विचारणं हा वेगवेगळ्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आपण शेतकऱ्यांनी जेव्हा बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारायला सुरुवात केली काही जणांनी, तेव्हा नाफेडचे घोटाळे बाहेर आले आणि बाजार व्यवस्था बदलायला सुरुवात झाली आहे. तुम्ही प्रश्न विचारा, एकत्र व्हा. आता हा एक काय महत्वाचं ते आपण बघूया. थोडक्यात काय, आता जो गाजावाजा सुरू आहे त्याचा शेतकऱ्याच्या जीवनावर, मग तो कांदा शेतकरी असेल किंवा अन्य कोणी असेल, त्याच्यावर लगेच त्याचा परिणाम होणार नाही. मग हा करार आहे तरी काय ते आपण बघूया. भारत आणि युरोपियन युनियन म्हणजे युरोपातील 27 देश यांच्यातील हा करार आयात निर्यातीवर कर कमी करणे आहे. एका बाजूला तुम्हाला माहिती की ट्रम्प महोदय जे आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी दिवसेंदिवस ते धमक्या त्यांच्या वाढत चाललेल्या आहेत. कधी 50%, आता ते 100%, आधी 200%, काय वाटेल ते सगळं चालू आहे. याच्या आकड्यात नंतर तुम्ही करेक्शन नंतर बघा. पण या सगळ्या करारामध्ये त्यांच्या या धमक्यांमुळे त्यांचा हा तो वेगळा राष्ट्रवाद आहे किंवा अमेरिका फर्स्ट या पद्धतीचा असल्यानं भारतावर त्याचे विपरीत परिणाम व्हायला लागले. आपला रुपया घसरतो आहे. अनेक ठिकाणी टेक्स्टाईल असेल किंवा कोळंबीचं उत्पादन, कोळंबीची निर्यात असेल, माफ करा उत्पादन नव्हे, अशा अनेक ठिकाणी भारताला फटका बसतो आहे या धोरणाचा. मग याच्यासाठी आपल्याला कोणीतरी असा हे हवा होता देश किंवा समुदाय की जिथे आपण आपला शेतमाल असेल किंवा आणखी काही जे असेल, टेक्स्टाईल असेल, वस्त्र असतील, हे सगळे आपण निर्यात करू शकू आणि तो आपल्या पुढे आला, त्याला एक सक्षम पर्याय म्हणून युरोपियन युनियन EU. आता याच्यामध्ये उद्योगासाठी व्यापार खुला करणे, मोठ्या कंपन्यांचा व्यापार वाढवणे आणि आयात निर्यातीवर कर कमी करणे. जेव्हा जर हा करार झाला तर आपल्यावरच्या जो निर्यातीचा कर आहे तो कमी होईल आणि तो कदाचित तिथे फायदा होऊ शकतो. आता या करारामध्ये जो आहे तो आमचा कांदा शेतकरी कुठे आहे, तर कांद्याच्या बाबतीत वस्तुस्थिती काय ते आपण अगदी 2-3 मिनिटात समजून घेऊ. सरकार आणि माध्यम सांगता आहेत अनेक ठिकाणी की या करारामुळे शेतीची निर्यात वाढेल, पण संपूर्ण सत्य इथे वेगळंच आहे. ते वास्तव काय ते आपण बघूया. युरोपियन युनियनची भूमिका काय आहे की युरोपमध्ये शेतकरी हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. बघा भारतामध्ये काय शेतीची अवस्था आहे, शेतकरी ते तुम्हाला माहिती, पण युरोपमध्ये शेतकऱ्याला जपलं जातं. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं. या अनुदानाच्या विषयावर कुणीतरी एक काहीतरी चुकीची कमेंट केली आहे आणि त्याचा समाचार घेणारा एक व्हिडिओ शेतकरी संघटनेचे नेते, ज्येष्ठ अर्थतज्ञ विजय जावंदिया यांनी जारी केलेला आहे. तो आपल्या ॲग्रोशिवार न्यूज चॅनलवर आज संध्याकाळी उशिरापर्यंत तो तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तिथे अनुदान दिलं जातं, शेतमालासाठी किमान दराची हमी दिली जाते आणि बाहेरून येणाऱ्या मालावर कडक अटी असतात. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला युरोपसाठी जर कांदा पिकवावा लागला आणि त्यांनी कांदा घेतला आपला, तर त्याच्यामध्ये रेसिड्यू, पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक यांचे अंश नको, तो सेंद्रिय पद्धतीने पाहिजे, खतांचे अंश नको. ज्या पद्धतीनं हा सगळा जो भाग द्राक्षावर आलेला आहे, द्राक्षाचे कंटेनर मागच्या एक वर्ष असं आलं, एक साधारण 4-5 वर्षांपूर्वी ते रिजेक्ट झाले आणि काही 1000 कोटींचं द्राक्षाचं नुकसान झालं होतं. तर ते रेसिड्यू इथे चालणार नाही. त्यामुळे हे सगळं असल्यानं युरोप आपली शेती मुक्त व्यापारासाठी उघडी किंवा ओपन करणार नाही किंवा आपलं धोरण मुक्त व्यापारासाठी हे खुलं करणार नाही. तरी पण भारतातील कांदा युरोपला मोठ्या प्रमाणावर जाईल का, तर उत्तर आहे नाही. याचं कारण युरोपचे नियम अतिशय कडक आहे. कीटकनाशक, अवशेष, आकार, साठवण सगळ्यावर अटी आहेत. कांदा युरोपसाठी हे संवेदनशील पीक आहे.
हे नाशवंत पीक आहे, बाहेरचा कांदा स्वस्त आला तर तिथल्या लोकांचं काय होईल? त्यामुळे युरोप हे कधी मान्य करणार नाही. म्हणजे कांद्याला थेट मोठा बाजार, कांद्याच्या दरात हमखास वाढ, कांद्याला थेट निर्यात संधी असे काहीही सध्या तरी या करारामधनं ठरलेलं नाही. आता याच्यामध्ये फायदा कुणाला होणार? खरी गंमत इथेच आहे. कांदा प्रक्रिया उद्योग. युरोपला काय हवं आहे की सुकवलेला कांदा, कांदा पावडर, कांदा फ्लेक्स, पेस्ट, तयार अन्नासाठी वापरला जाणारा कांदा, म्हणजे तयार माल पाहिजे त्यांना, प्रक्रिया केलेला माल पाहिजे, कच्चा शेतमाल नाही. आणि तुम्हाला आठवत असेल मार्चमध्ये आपण एक प्रक्रिया तज्ज्ञ जे होते त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ केलेला होता. ते पुण्याचे होते, सदावर्ते म्हणून. ते सांगत होते की तुम्ही जास्तीत जास्त आता प्रक्रियेकडे वळायला पाहिजे. उत्पादन वाढो घटो काही हो, लागवड जरी वाढली पण शेतकऱ्यांनी एकत्र आले, ग्रुप तयार केले, स्वतःच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील किंवा शेतकरी गट असतील, अशा पद्धतीच्या ज्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचा लाभ घेतला. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना आहेत, अनेक योजना आहेत, आणि त्यावर प्रक्रिया केली कांद्यावर, आणि कांदा सुकवला चांगल्या पद्धतीनं. म्हणजे कसं आहे, आपण ज्या पद्धतीने करतो तसं नाही, तर त्याला भविष्यामध्ये तो कांदा टिकेल, वर्ष 2 वर्ष टिकू शकतो. प्रक्रिया केलेला कांदा, कांद्याचे फ्लेक्स, वाळवलेला कांदा, कांद्याची पावडर, आणि तिथे शेतकऱ्याला चांगले बाजारभाव मिळू शकतात. आता इथे युरोपामध्ये आपल्याला मोठी संधी आहे. ती अशी आहे की शेतकऱ्यांनी जर प्रक्रिया केली तर ते या पद्धतीनं जाऊ शकतात. पण सध्या तरी शेतकऱ्यांकडे अशा कंपन्या नाही, त्यामुळे फायदा कुणाला होईल? तर ज्या प्रक्रिया करणाऱ्या आता ज्या मोठ्या कंपन्या आहेत कांद्याच्या, काही खानदेशमध्ये 1-2 कंपन्या आहेत, ते शेतकऱ्याचा माल हा अतिशय कमी किमतीला, ते म्हणतात आम्ही कराराची शेती करतो, त्या कंपनीचं नाव मी इथं घेणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पांढरा कांदा ते विकत घेतात, खत त्यांचंच देतात, बाकीच्या गोष्टी त्यांच्याच देतात, आणखी काय ते माणसं त्यांचीच असतात, वर कर्ज पडलं तर शेतकऱ्याला कर्जासाठी कंपनी पण त्यांचीच आहे. अशा सगळ्या क्लुप्त्या वापरून ही कंपनी शेतकऱ्यांना पूर्ण बांधून ठेवते. 10-10 वर्ष, 20-20 वर्ष शेतकरी या कंपनीच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत, पण त्यांना कळतच नाही या सगळ्या याच्यात फायदा कंपनीचा होतोय. प्रक्रिया जरी होत असली, तात्कालिक बाजारभाव जो आहे तोही तसा कमीच मिळतो, पण शेतकऱ्यांना एक फिक्स भाव मिळतो म्हणून ते मॉडेल चाललंय, ते चालू देत. पण म्हणून या सगळ्यां पलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी आता प्रक्रियेचं आणायला पाहिजे. त्यामुळे जे निर्यातदार आहे, ज्यांचा अन्न प्रक्रिया उद्योग आहे आणि मोठ्या प्रक्रिया कंपन्या आहे, कॉर्पोरेट कंपन्या आहे, मी जसं म्हणालो खानदेशात, जळगावमध्ये ज्या कंपन्या आहेत, अशा सारख्यांनाच फायदा होईल सध्या तरी. मग शेतकऱ्यांना फायदा कसा होईल? तर शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाशी जोडून राहा. कंत्राटी शेती असेल, दर्जेदार एकसारखा कांदा उत्पादन असेल तर तिथे मी त्याचे तुम्हाला दुष्परिणाम सांगितले. पण सगळे शेतकरी जर एकत्र आले तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांना स्वतःची संस्था सुरू केली, कंपनी सुरू केली प्रक्रियेची, किंवा छोट्या छोट्या पद्धतीवर शेतकऱ्यांनी केलं आणि कोणीतरी ते एखाद्या सहकारी सोसायटीनं ते विकत घेतलं आणि त्याचं मार्केटिंग केलं, तसा पण एक मॉडेल होऊ शकतं. तसे मॉडेल महाराष्ट्रात यशस्वी झालेले आहेत. आता युरोपियन युनियन काय करतो किंवा युरोप काय करणार आहे? शेतकऱ्यांना अनुदान देतो, बाहेरून येणाऱ्या शेतमालावर अडथळे आणतो, दर पडले तर सरकार हस्तक्षेप करतो, आधी शेतकरी व्यापार नंतर, असं त्यांचं धोरण आहे. भारतात काय होतं याच्या उलट? कांद्यावर कधी निर्यात बंदी येते, कधी किमान निर्यात दर जे असतात तसे ठरवले जातात की बाबा किमान निर्यात दर $800 असतील, जसं 24ला जे झालं होतं ना. कधी आयात केली जाते भरमसाठ आणि भाव पाडले जातात, आणि बाजारभावावर शेतकऱ्याला कुठलाही हमी भाव कांद्याचा देत नाही, त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं. या याच्यामध्ये युरोप शेतकऱ्याला वाचवतो, भारत शेतकऱ्याला किंवा दुर्दैवानं असं हे करावं लागतंय की बाजाराच्या भरोश्यावर सोडून देतो, वाऱ्यावर सोडतो असं नको म्हणायला. आता शेतकऱ्यांनी याच्यामधनं काय समजून घ्यायला पाहिजे? कांद्याचे दर हा करार वाढवेल का? सध्या तरी नाही, लगेच फायदा होणार नाही, हमी बाजार किंवा हमी भाव देणार नाही. भविष्यामध्ये मात्र काय होईल की प्रक्रिया उद्योग वाढेल, मोठ्या कंपन्यांचा हस्तक्षेप वाढेल, दर्जेदार उत्पादनाला मागणी वाढेल, म्हणजे साठवण प्रक्रिया आणि संघटित शेती या गोष्टी होतील. पण यासाठी तुम्हाला एकत्र येणं, जोडून राहणं, संघटित होणं आणि संघटित व्यवसाय करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सध्या तरी कांदा शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा नाही. निष्कर्ष आता एकदम जे काही आहे शेवटचं मी सांगतो की भारत आणि युरोपियन युनियन व्यापार करार हा
कांदा उत्पादकांसाठी थेट तात्काळ दिलासा मिळणार नाही. हा फायदा थेट उद्योगांना आहे. शेतकऱ्याला फायदा कधी होईल? जो संघटित असेल, जो प्रक्रिया साखळीमध्ये, प्रक्रिया व्यवस्थेमध्ये जोडलेला असेल आणि जो केवळ बाजारभावावर अवलंबून नसेल. तर शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या काळात प्रक्रिया हा तुमचं भविष्य असेल. मग ते कांदा असेल किंवा एकूण कुठलाही असेल. हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुमचं मत जे आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा. याच्यामध्ये अशाच माहितीचे व्हिडिओ आपण वेळोवेळी तुम्हाला देत राहू. बाजारभाव वाढतील घटतील याची माहिती आपण देतच आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते पुन्हा एकदा सांगणार आहोत, सदस्यांसाठी पण आणि सगळ्यांसाठी. जोडून राहा. तोपर्यंत नमस्कार.